Hi guys, welcome to the Inspired Story. So, today we have a very special and very sensational, and I want to say he's very trending right now. Okay, like you can see his name everywhere popping out right So, now with whatever it is his song, it is his hard work, everything. So, we are going to talk with him today. He's the most hardworking rapper out in Pune. So it's, I thank you guess, so much. Shreyas Thank you so much. Sagwekar Thank you so with much for us. calling me. Huh? So how do you feel about this interview? I think I love talking, so I think we are gonna have a great time. I have got some stories to tell you guys. Yeah, we have many things to tell, guys, and I guess he's going to give us a very, what we say, a very important message to all young rappers out there, and I guess everyone will get some inspiration from him. So stay tuned. So we all know you through your rap, your songs and your culture and stuff. But besides that, आम्हाला जाणून घ्यायचं आहे श्रेयस सागवेकर कोण आहे. श्रेयस सागवेकर कोण आहे? मला वाटतं श्रेयस सागवेकर एक असा अत्यंत शांत साधा भोळा मुलगा. ओके. म्हणजे आय डोंट नो व्हॉट इज माय अपब्रिंगिंग लाईक. आय ग्रो अप इन डिफरंट प्लेसेस लाईक मुंबई, रत्नागिरी, पुणे. म्हणजे माझा जन्म झाला मुंबईत भांडुपला आणि माझ्या मम्मीचं माहेर म्हणजे. अँड देन पहिलीपर्यंत मी मुंबईलाच होतो. यूज टू स्टे इन अ जॉईंट फॅमिली. आणि त्यानंतर आम्ही मध्ये ऑफकोर्स बिकॉज ऑफ जॉईंट फॅमिली प्रॉब्लेम्स वी डिसाइडेड टू मूव्ह टू रत्नागिरी, जे आमचं गाव आहे. तर जॉईंट फॅमिलीमधली माझी छोटी फॅमिली म्हणजे मम्मी पप्पा मी आणि मला एक लहान भाऊ आहे. ऋतिक नाव आहे त्याचं. इज लाईक 4 years यंगर टू मी. तेव्हा मी रत्नागिरीला शिफ्ट झालेलो. मग मी 6th पर्यंत रत्नागिरीला होतो. देन आय अगेन केम बॅक टू मुंबई. आणि मुंबईमध्ये पण अगेन आय स्विच्ड प्लेसेस लाईक वी यूज टू स्टे इन कुलाबा, म्हणजे जिकडे आमचं घर आहे. देन मध्ये वी यूज टू स्टे इन ठाणे. सो श्रेयस इज समवन हू हॅज ग्रोन अप लाईक इन लाईक डिफरंट प्लेसेस लाईक मुंबई, रत्नागिरी, पुणे आणि मुंबईच्या आतमध्ये ठाणे, कळवा, ऑलमोस्ट सगळीकडे ऑलमोस्ट. आय डोंट नो, आय वॉज अ व्हेरी पडाको किड ग्रोईंग अप. म्हणजे अभ्यास खूप करायचो. मला नंतर डिप्लोमा नंतर माझी सवय गेली अभ्यासाची. काय माहिती का, मे बी घरातनं बाहेर पडायची सवय लागली ना त्यामुळे. बट येस, अपार्ट फ्रॉम म्युझिक, श्रेयस इज अ व्हेरी shy and silent kid. I don't like to talk much. Like I am an extrovert because my work demands it. म्हणजे मला असं हौशीनी नाही जात मी लोकांशी बोलायला जास्त. मला एकटं राहायला आवडतं. पण आता आपलं कामच, द फील्ड इज लाईक दॅट की यू हॅव टू टॉक, देर इज नो अदर वे. सो आय एम अन एक्स्ट्रोवर्ट बिकॉज ऑफ दॅट. तो ओव्हरऑल इफ यू से खूप शांत मुलगा आहे मी तसं बघायला गेलं. मग यू लाईक इंट्रोवर्ट साइड ऑफ युअर सेल्फ और एक्स्ट्रोवर्ट? Oh damn. I can give half answer, you know. I mean, for staying alone, I like my introvert side. आणि जे माझे जवळचे मित्र आहेत, they know my introvert side, so I don't have to talk too much with them, etc. But to get work done, I need to get my extrovert side out. So I love my extrovert side because it is so effective. Like I know what to do and what not to. देन तुझं इंटरेस्ट कसा बिल्ड झाला In rap? हां. Oh shit, I think it was coincidence. So I used to listen to rap music म्हणजे 7वी-8वी पासून. तेव्हा मला माहिती नव्हतं की दिस इज रॅप म्युझिक. म्हणजे आता त्या टायमाला बघ ना, तेव्हा एकतर धड इंटरनेट नव्हतं. देर वर लाईक MP3 फाईल्स एक्सेट्रा आपण डाउनलोड करायचो. तेव्हा आय डोंट थिंक आताचे रॅपर्स आहेत त्यांची गाणी आपल्यापर्यंत पोहोचायची. 3-4च रॅपर होते. फॉर एक्झाम्पल यू कुड लिसन टू एमिनेम, यू कुड लिसन टू एकॉन. एकॉन इज नॉट इवन अ रॅपर, इज अ सिंगर. बट त्याच्या गाण्यांवरती रॅपर्स फीचर्ड असायचे. अँड दॅट्स हाऊ आय वॉज इंट्रोड्यूस टू रॅप. की मी जेव्हा पहिल्यांदा एकॉनचं स्मॅक दॅट ऐकलेलं तेव्हा मला हे नव्हतं माहिती की याच्यामध्ये एमिनेम आहे, त्याच्यामध्ये वर्स आहे. आय हॅड नो आयडिया व्हॉट इज इट. त्यानंतर आय स्टार्टेड डिस्कवरिंग लाईक व्हॉट आर दिस पीपल डुईंग, वाय दे टॉकिंग सो फास्ट. सगळ्यात पहिलं गोष्ट तर देन आय डिस्कवर्ड इट्स अ होल डिफरंट जॉनर ऑफ म्युझिक. अँड आय वॉज ऑलवेज इन टच इन म्युझिक. सो आय वॉज ॲटलीस्ट ओपन टू द आयडिया ऑफ लाईक म्युझिक बिईंग इन डिफरंट फॉर्म्स. त्यामुळे मला कळलं की व्हॉट इज रॅप. तेव्हा मला लिहायची म्हणजे हौस नव्हती. लिहायची मला सवय लागली 10वी, म्हणजे रॅप लिहायची, वर्सेस लिहायची 10वी-11वीच्या नंतर. दॅट ऑल्सो वॉज की मला असं, आय रिमेंबर द फर्स्ट पॉईंट वेन आय डिसाइडेड दॅट आय कॅन राईट और मे बी आय शुड ट्राय इज वेन आय यूज टू लिसन टू द सॉंग्स, आय यूज टू लिसन टू द लिरिक्स. आणि कोणते पार्ट माझ्या डोक्यामध्ये मी वेगळे इंटरप्रेट करायचो. की मे बी वेन यू लिसन टू द US accent, नो दे से अ वर्ड अँड वेन यू लिसन यू थिंक ऑफ अ डिफरंट वर्ड, बट त्यांच्या ॲक्शनमुळे तुला ते वाटतं की तोच वर्ड बोलतो. And at a point I was like, yo, this is sounding same. This also rhymes with what he's saying.
So maybe I'm able to come up with rhymes. That's how I figured. From wrong pronunciations, I figured कि maybe I can rhyme. Then I started listening to more rap. Like started looking into it design wise. ना काही लोग नक्की काय करतात, काय बोलतात, काय नाही. And that was my first instance of like trying my hand at rap, I guess. Yes. तुझं फर्स्ट म्हणजे काय तुझे लिरिक्स होते फर्स्ट जर तुला आठवत असतील तर I don't remember the first lyrics I wrote, but I Something. remember the first song that I released. It was around 2016. It was called You. Song's name was You. It was about ki, how like being yourself is very important, like in just general. But once you like get out in the world, like there are a lot of criteria that you have to satisfy just as a person की असे कपडे घालायचे, अशी चप्पल असली पाहिजे, तुला ह्या दुकानात जायचे तर अशा हॉस्पिटलमध्ये जायचे तर असे कपडे घालून जायचे. सो इन बिंग सोशल नो यू सॉर्ट ऑफ लूज युअर सेल्फ. लाईक कोणाकोणाला साधे हलके कपडे घालायला आवडतं. नाव जस्ट बिकॉज ही हॅज टू गो आउट यू शुडंट मेक हिम लाईक वेअर क्लोथ्स विच यू थिंक आर फिट. सो यू सॉर्ट ऑफ लूज युअर सेल्फ इन दिस social war. That's what the song was about, ki how I'm not able to be myself when I'm going out in the world. I think that also comes from the point that I'm an introvert and I don't really like talking to people. आणि बाहेर जाताना मला कसं एका एक्सटेंट पर्यंत you have to change yourself. You have to like, okay, now I'm going out. प्रेझेंट व्हायचं सगळ्यांसमोर. Yes. ओके. मग तुझं स्टेज नेम आणि त्याच्या मागची हिस्ट्री काय आहे? माझं स्टेज नेम इज माय रिअल नेम. ओके, श्रेयसच माझं खरं नाव आहे. आय वेंट विथ दॅट नेम बिकॉज आय कुडंट कम अप विथ द नेम. मी विचार करत होतो की स्टेज नेम काय ठेवू, स्टेज नेम काय ठेवू. मी पहिले 1-1.5 वर्ष लांब विचार केला, तोपर्यंत माझं नाव श्रेयसच होतं. त्याला लाईक आत्ता मला काय डोक्यात येत नाही आहे. ठीक आहे, आता जे मी येतं आहे ते जर मी जोर जबरदस्तीने ठेवलं, आता मला ठीक वाटेल. मी जेव्हा 18 वर्षाचा आहे, 20 वर्षाचा आहे, तेच नाव मला 40 वर्षाचा माणूस झाल्यावरती ते कोण मला त्या नावाने हाकवायला ते विचित्र वाटेल. त्यापेक्षा आय वॉज लाईक जस्ट कीप श्रेयस अँड नॉट टू एक्सपेरिमेंट. अति नको करायला जायला. जिथं नाही सुचत आहे तिथं नाही सुचत आहे. तिथे यू कीप वॉट इज इट इज. लाईक आय हॅव अ लॉट ऑफ इट इज वॉट इट इज ॲटिट्यूड. सो दॅट्स वेअर इट ऑल्सो केम. येस, इट इज वॉट इट इज. मग श्रेयस, बट तुला निकनेम्स भरपूर असतील ना? मला माझी गाकी श्रेयू बोलायची. आय डोंट हॅव एनी अदर निकनेम. येस. ओके. बट तुला तुझे फॅन्स किंवा फॉलोअर्स त्यांनी एक काहीतरी नाव दिलं असेल ना? दे एक तो कॉल मी श्रेयस, नाही तुम्हाला लांबनं जोरात इट्स अ ट्रिप करून आवाज येतात. नाव व्हॉट इज इट्स अ ट्रिप? इट्स अ ट्रिप इज आय थिंक इज माय मोटो इन लाईफ. थोडे दिवस आधी ते माझं युजर नेम पण होतं. इट वॉज लाईक हॅशटॅग इट्स अ ट्रिप. आय चेंज इट रिसेंटली बिकॉज इट इज इजियर टू फाइंड मी. बट इट्स अ ट्रिप. व्हॉट आय बिलीव इज की एव्हरीथिंग इन लाईफ इज अ जर्नी. लाईक एव्हरीथिंग. फॉर एक्झाम्पल आता मी घरनं इथे आलो, दॅट इज अ ट्रिप. मला मध्ये आय हॅड फ्यू वर्क्स टू डू. मध्ये I had few obstacles that I had to cross. So I believe like going A to B anywhere in life, it's a trip. So approach it like that. Point being, you don't focus on where you are going. Point being, in focus on while you are going there. Try to enjoy what you can do and try to have fun basically, and not like stress too much about the destination. So that's where it comes from. So people मला yo it's a trip करून अशी लांबच आवाज येतात. Okay, but do you like to travel? I like to travel. I think I discovered it recently, 2-3 वर्ष आधी, की मला फिरायला आवडतं म्हणून. 4 वर्ष आधी मी जेव्हा हिमाचलला गेलेलो, फर्स्ट टाइम आय वेंट टू हिमाचल. माय गॉड, आय वॉज इन लव्ह विथ द माउंटेन्स. त्यानंतर मी पुण्यात रँडमली स्पॉट्सवरती फिरतोय, पण गेल्या 3-4 वर्षात मला फिरायला टाइम नाही भेटली. बट रिसेंटली वेल आय डिस्कवर्ड लाईक वेन यू गो आउट, oh my god, you get to live like fully and you get to, I don't know, I think it is something about like coming across new things आणि नवीन गोष्टी. बट लाईक I don't know, इट इज इन्स्पायरिंग ऑल्सो अँड इट इज रिलॅक्सिंग ऑल्सो ना. बरं वाटतं कुठेतरी वेगळ्या जागेवरती जिथे तुला कोण ओळखत नाही तिकडे जाऊन असं बसायला. मग जर तू वर्क रिलेटेड गेलास तर मग तू डेडिकेटेडली वर्कच करतोस की तू थोडं फिरतोस पण मजा पण घेतोस? इट डिपेंड्स. इफ आय एम गोइंग फॉर अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम देन मे बी जास्त फिरत नाही. बट यू रोम अराउंड इन द एरिया एक्सेट्रा. म्हणजे आय डोंट नो, लास्ट टाइम मी 3-4 वर्ष आधी बॅटल्ससाठी दिल्लीला गेलेलो. तेव्हा मी पहिल्यांदा गेलेलो तेव्हा मी बॅटल करून डायरेक्ट आम्ही हिमाचलला गेलेलो. आणि हिमाचलसाठीच गेलेलो आणि त्याच टायमाला बॅटल होती. सो वी सेट इट अप बोथ. अँड नेक्स्ट टाइम गेलेलो तेव्हा आय वेंट टू दिल्ली ओनली. देन आय केम बॅक उधर से. पण तेव्हा दिल्लीत पण नाही जास्त फिरलो कारण ट्रॅव्हल करून वैताग आलेला मला. तेव्हा ट्रॅव्हलिंग नाही आवडायचं. आय टोल्ड यू नो. तर तेव्हा मग मी तिकडेच थोडंफार फिरलो बस. अँड डिडंट ट्रॅव्हल मच तेव्हा. तू आता बॅटल बद्दल बोललास. व्हॉट इज अ बॅटल? वी वॉन्ट टू नो. रॅप बॅटल. आता बघ, आपल्या इकडच्या टर्म्स मध्ये सांगायला गेलं ना तर इट इज
बेसिकली एक जुगलबंदी असते ते, ठीक आहे, बट त्यामध्ये यू आर नॉट टुगेदर, यू आर अपोजिट ऑफ इच अदर. तू डान्स बॅटल्स बघितलेस कधी? हो बघितलं. इज द सेम थिंग, इज द सेम थिंग डान्स बॅटल्समध्ये पण. बट रॅपमध्ये असं असतं की एकतर रॅप by default is a very competitive art form, okay? Yeah. Like even though I have inspirations, I have people I look up to, I have people I learn from, but in my zone I'm still the best rapper. No one is better than me, no one can do it like me. That it is called a rapper ego, ठीक आहे, तो तुला असला पाहिजे. It like helps you go out there. Go out there. तर so it was decided that you put these two people in a place. Now you guys fight it out. Do you think he's really better than you? Then tell us why. How is he better than you? How are you better than him? So it is nothing personal when I say ki, for example, when I'm putting you down in a rap battle, it is nothing personal. For me, rap battle is more exercising my writing. Samajhta? Okay. Yes. So for me, it is that. It is also for me to go out, build my confidence, tell the world why I'm so good at this, and it is at the very base of it. It is my way to polish my writing and to get better. मी ज्याच्यामध्ये करतोय, कारण तिकडे आता दोन टाईपचे बॅटल्स असतात. एक तर बीट बॅटल्स असतात जिकडे बीट चालू असतात, ठीक आहे, अँड यू हॅव टू रॅप ओव्हर दिस. अशा पण बॅटल्स असतात जिकडे बीट चालू नसतात, ओके. इट्स लाईक अ स्पोकन वर्ड, इट्स लाईक आकापेला. सो त्याच्यामध्ये तुला फ्लो नसतो. यू कॅन पुट युअर राईम्स वेर एव्हर यू वॉन्ट. तू तुझी लाईन कुठे पाहिजे तिथे थांबवू शकतेस. तर तिकडे तुला फ्री फ्लो रायटिंगमध्ये ना खूप सारं मन सोडून लिहायला भेटतं. सो यू डोंट हॅव दोज क्रायटेरियाज ऑफ की चारच्या ठोक्यामध्ये लिहायचं आहे, कळतंय, 16 लाईनीनंतर तुला थांबायचं आहे. सो यू डोंट हॅव दोज क्रायटेरियाज. तर तिथे यू कॅन रिअली एक्सरसाइज युअर रायटिंग, यू नो, लाईक गोईंग आउट फॉर अ वॉक. You can just go out for a walk. It's not a race. Don't have to reach. So it is a place where it is म्हणजे खूप सूट दिलेली असते तिथे. You can do whatever you want, and that helps you get better. So for me, it is a point of competition, and over everything, it is a place to better myself. That's what battle rap is. बट तिथे जे नेगेटिव्ह असं आपण बोलू नाही शकत, तिथे नेगेटिव्ह नसतं किंवा तुझ्यावर डिच नाही केलं जात किंवा काही असं तुझ्यावर नेगेटिव्ह कमेंट्स नसतील असं नसतं. नो नेगेटिव्ह कॉमेंट्स असतात त्याच्यामध्ये. दुसरं काही नसतं. म्हणजे हाफ नेगेटिव्ह कॉमेंट्स अँड हाफ बोस्टिंग वाय एम गुड. आता बघ त्या नेगेटिव्हमध्ये ना, आता आय लुक ॲट इट लाईक टू डिफरंट वेज. म्हणजे वेन यू इफ यू आर टॉकिंग रॅप बॅटल, इफ यू ॲक्च्युअली एक्सप्लोर द बॅटल कल्चर, आय डोंट नो, इन लाईक US, कॅनडा, एनीवेअर, तिकडे म्हणजे लोक खूप पर्सनल, ठीक आहे. म्हणजे people talk about anything. People will talk shit about your family condition. People will talk shit about, I don't know, if you have a dead father, they'll talk about them. If you have a handicapped person, handicapped friend, they'll make fun of them. So there are two things. First thing is you become so resilient when you are in a battle. You can look me in my eye and say things to me, say things to my dad, mother, brother, and I'm not going to flinch a bit because I'm unaffected. That's how strong it has made me. You get it what I'm saying? Because I know when the battle ends, I have like battled my brothers also, who are like really good friends. So when we battle, I know off the stage, he doesn't want me to be in that bad space. It's for the plot. You get what I'm saying? Like when you're in a movie, when you're acting, you're not really a bad person. It's for the plot. Okay, that is first thing. So when those negative comments only make me stronger. They don't do anything else for me as a battler, because I think I have reached that place where की आता मला नाही फरक पडत समोरचा काय बोलतो. I'm there to do my thing. Second is I look at battle rap as a place where I get to know what people think about me. I get to know what people think are my weaknesses. You get what I'm saying? की तो म्हणतोय की तुला हे नाही जमत. Then you understand, okay, is my this side weak? Maybe do I need to work on it, or do he just bluffing? It could be anything. He could just say की तुला नाही येत फ्लो करता, but maybe मला फ्लो करता. कधी कधी अर्धी लोक खोटं पण बोलतात. All the negative comments are just मित्रांमध्ये मस्ती करायला बोलतो आपण, तसं पण असतं. But it is also a good place to self reflect also की what are you doing, what म्हणजे कुठे चुकतंय का तुझं जर समोरचा असं बोलतोय तो. But you have to do one thing, की not take things personal in a rap battle. Because they are not personal. There are exceptions where like people who really have problems in real life, they call out each other for a battle. Ki come, let's battle, let's settle it there. Right. Those things can be personal. Those things, sometimes it breaks into a fight. There have been instances, like not in India, but where there is a bigger culture. इंडियामध्ये पण आहे बरंच fights नाही आहेत. सॉंग्स वरून तरी No, I'm talking physical fights where people get violent. कारण कारण US मध्ये 1000 बॅटल झाल्यात, तर त्याच्यामध्ये 2 इन्स्टन्सेस होतात. इंडियामध्ये तेवढे बॅटल्सच नाही झालेत. देर इज नॉट दॅट मच क्राऊड हू अंडरस्टँड्स व्हॉट बॅटल रॅप इज, अँड यू कॅन ऑल्सो लाईक सोक इन व्हॉट इज ॲक्च्युअली हॅपनिंग. तर इंडियामध्ये ते नाही झालंय, बट थिंग्स गेट एस्केलेटेड ऑल्सो समटाइम्स. पण इट मेक्स यू स्ट्रॉंगर, इट हेल्प्स यू सेल्फ रिफ्लेक्ट. आय लुक ॲट इट दॅट वे. माहोल कसा असतो तिकडचा बॅटल रॅप मध्ये? It is this continuously this because people are cheering for you. You are saying something to the other guy, then he's saying something to you.
उसको चीयर करते तो तेरा कभी कभी मूड ऑफ हो जाता है. मोरल नीचे हो जाता है. तेरे को चीयर करते तो यू कैन सी इट इन हिज आईज कि ही इज फीलिंग बैड. दैट मोटिवेट्स यू बिकॉज आई एम मेकिंग यू फील बैड. आई विल मेक यू फील. So it is constant until it ends. Because there is also one thing that can happen at any point in battle rap, because if you let it get into your head, समज 3 राउंड आहेत बॅटलमध्ये, तो तुला दुसऱ्या राऊंडमध्ये असं काहीतरी बोलला, मे बी आय डोंट नो, ही सेड समथिंग अबाउट युअर गर्लफ्रेंड, ही सेड समथिंग अबाउट यू, की यू ब्लॅक आउट. तुला तिसरा राऊंडच लक्षात नाही राहत. तुला समजतंय की तू त्या स्पायरलमध्ये गेला, यू आर थिंकिंग अबाउट दॅट. सो इट इज बॅलन्सिंग दॅट ऑल्सो, बिकॉज युअर पर्सनल लाईफ इज लाईक put in front of 1000 people, 100 people, 200 people, whatever people. So maybe कधी कधी होतं सेकंड राऊंड तुला काय बोलला, तू तिसरा राऊंडच विसरून गेलास. सो यू हॅव टू बी रिअली स्ट्रॉंग की नॉट लेट दॅट शिट ब्रेक यू, सो यू कॅन बी युअर सेल्फ अँड स्टील परफॉर्म. मग स्टार्टिंगला तुझा असा फेज होता का की तू ब्लँक आउट व्हायचास? नो 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 म्हणजे तू तितका फर्म आहेस? Yes, so I think because of my upbringing, no, because of my, म्हणजे माझं I don't know, जशी परवरिश झाली त्यामुळे आय हॅव बीन लाईक ऑलवेज कॉन्फिडंट. आय हॅव लाईक नेवर हॅड अ प्रॉब्लेम विथ लाईक स्टेज फिअर और लाईक नॉट फीलिंग गुड अबाउट माय सेल्फ. There was a phase in between where I had body issues because I was too skinny, and all relatives tell you the same thing, right? But apart from that, anything I always wanted, I got it. Everything I always wanted to do, I could do it, because I would go with that mindset कि ठीक है, क्रिकेट खेळायचं मी खेळू शकेन, कैरम खेळायचं मी खेळू शकेन, why will I not, because अब तक तो मेरे साथ नहीं हुआ है वैसा. And that credit goes to my mom, dad, because I always got what I wanted. So from there, coming into rap only was good because I was always confident. I used to freestyle battles, I used to do pre-written battles. Starting like, yes, I have never forgotten a round. I have like not choked एकात म्हणजे थोडंसं झालं असेल एका दुसऱ्या वेळ, but never like forgot a full round. No. बट 2014चं सीन, रॅप सीन किंवा रॅप कल्चर आणि 2024च्या सीनमध्ये किती मोठा डिफरन्स? इट इज कम्प्लिटली डिफरन्स. म्हणजे आय डोंट नो, इट इज 100x. एक तर 2014 रॅप सीन वॉज देअर, लाईक हाऊ वॉज इट? 2014 it was great. कचरा कमी होता तेव्हा, because there were less rappers, right? There was less rappers. And there was quality. There was quality. There was quality and it was not too chaotic तेव्हा. Everybody used to, म्हणजे आता पण भेटतो सर्वांना चान्स, whoever deserves it, but तेव्हा there were less people, no, so you can talk to people, you used to get to know about things more, less. कमी लोकांना माहिती असल्यामुळे मिसलिडिंग इन्फॉर्मेशन कमी होती. Definitely there was a place to, म्हणजे तेव्हा जास्त फोकस, there was a lot of focus on writing good, because rapचा base is writing good. It is not, I mean, beats are a very important part of it, everything is a very important part of it, but writing good is the base of it. ठीक आहे. तर तेव्हाचा सीन होता तो तिकडे, म्हणजे आता जर 1000 लोकांना रॅप माहिती आहे ना, तर तेव्हा फक्त 50 लोकांना माहिती होता. एवढा वास्ट झालाय आता, राईट? 2014 नंतर इट वॉज स्लोली पिकिंग अप. 2014 नंतर, अँड it became possible for like rappers to pursue music as a career after Gully Boy, because it like went everywhere. ठीक आहे. when Gully Boy was just happening, तेव्हा खूप सारे रॅपर येत होते की फक्त बघून की ना अरे रॅप करतायत, रॅप करू. तेव्हा when I say की कचरा वाढलेला, तेव्हा खूप सारे रॅपर्स हे होत होतं. बट नाव दॅट यू सी, इवन आफ्टर 6 years आफ्टर गली बॉय, आय थिंक इट इज ग्रेट, बिकॉज चांगल्या रायटर्सची क्वांटिटी काहीतरीच वाढले. आय हॅड नेव्हर एक्सपेक्टेड इट की असं होईल म्हणून. बिकॉज आधी असं होतं की if you're talking 2014, there used to be, for example, 10 rappers. There used to be 3 good rappers and 7 rappers who are learning, who are okay. Then if you go to 2017, there were 50 rappers and only 5 rappers was good. So he was like, yo, what is happening, man? Why it is getting so populated? Then fast forward to 2014, now if there are 100 rappers, there are 80 rappers who are good. They can write, they are experimenting with their sound, they're experimenting with their voice, the sonics, the production, because I think again internet plays a big role in anything that is happening right now. Access भेटला लोकांना, कळलंय. Geo happened, that also made a big difference for like independent artists, because they like got a thing of their own. Right. But yeah, 2024 for a rap scene, I think it's a great time. It's a great time, great opportunities. Yes, it's great opportunities right now. बऱ्यापैकी खूप वास्ट, म्हणजे कम्पॅरिझन नाही करू शकत असा सीन झाला आता. बट जर तुम्हाला हेच अपॉर्च्युनिटीज 2014 मध्ये मिळाले असेल, तुम्ही किती ग्रेटनेस. Yes, it would have been different. तो सीन काय असता if this was there in 2014? आता I think we would have been आगे. Rap would have been more of a dominant, hip hop would have been more of a dominant genre in India, because आता बघ ना,
इंडियामध्ये नेहमी हे होतं ना की बॉलिवूड डिक्टेट्स द म्युझिक ऑफ द कंट्री, राईट. म्हणजे आधी इफ यू गो टू लाईक 90s एक्सेट्रा, तेव्हा होते पॉप सिंगर्स, इंडिपेंडेंट म्युझिशियनचे अल्बम्स वगैरे टाकायचे. त्यानंतर 2000 नंतर अल्बम्स वगैरे टाकायचे थांबूनच गेले, म्हणजे जेवढे पण तेव्हा सिंगर्स वगैरे होते कोणी नव्हतं. Right. त्यानंतर जेवढे पण म्युझिक येते इज कम्स अंडर मूवीज अँड नाव रॅप इज ॲट अ पॉईंट वेअर की नाही का, दर मूवीमध्ये एक रॅप सॉन्ग टाका, दर मूवीमध्ये एक रॅप सॉन्ग टाका. आय थिंक इफ these opportunities were there in 2014, I think right now we would at be a point where hip hop has stepped out as the most dominant genre out of Bollywood. Yeah. And it is not dependent on the film industry to like Grow. to grow, to be self sufficient, etc. because the music in India has like गेल्या 20 वर्षामध्ये it has been Bollywood dominated. Like, तुझ्या डोक्यात तो शब्द बरोबर आहे. That is true. बट समोरचा माणूस कितपत घेतो हे तुला माहित नसतं. That is true. Because it's a very vast thing. So Yeah, how so do you that manage risk is that there. thing? That risk is there. No, हे आधी आम्ही खूप विचार करायचो. After a time, you give up thinking on that. Because after a time, ते दोन गोष्टी असतात. आता असं झालंय की फॉर एक्झाम्पल, लेट्स टेक एक्झाम्पल, राईट, की आधी so what I'm trying to say is की एका टायमानंतर नो यू हॅव टू स्टॉप थिंकिंग अबाउट वॉट पीपल आर गोना इंटरप्रेट. इफ वॉट यू आर रायटिंग इज कमिंग फ्रॉम अ राईट प्लेस इन युअर हार्ट, यू डोंट हॅव एनी बॅड इंटेन्शन्स, आय थिंक यू कॅन से वॉट एव्हर द फक यू वॉन्ट. ठीक आहे. पण कोणत्या कोणत्या अशा गोष्टी असतात ज्या मे बी तू वायर्ड असतो विचार करायला की ओके दिस इज राईट, आय हॅव बीन सेईंग दिस सिन्स आय वॉज अ चाइल्ड अँड यू से इट, बट थिंग्स हॅव चेंज नाव, थिंग्स आर डिफरंट. इफ यू टेक अ व्हेरी बेसिक एक्झाम्पल की आय डोंट नो, लहानपणी तू थोडंसं लागल्यावरती रडलास की तुला कळायचं अरे काय मुलीसारखा रडतोयस. यू गेट वॉट आय एम सेइंग. दॅट इज अ व्हेरी एक्सेप्टेड थिंग. इफ यू आर सेइंग इन 2005, nobody is gonna bat an eye. Yeah. समझ. But now if you're gonna say it, it is a problem politically also, and in general also it's a problem because it is something wrong that we were fed. समजते. तर आता मी ते बोलणं त्या पॉईंटमध्ये मी असं नाही बोलणार आहे की ठीक आहे मी सही मनातून बोललोय, आय डोंट केअर वॉट पीपल से. सो दॅन इट्स अप टू यू टू फिगर आउट वॉट यू आर सेइंग, आणि कोणते कोणते जिकडे तुझ्या चुक्या असतात यू हॅव टू लाईक बी दॅट मच सेल्फ अवेअर की वॉट इज रॉंग अँड वॉट इज राईट. बिकॉज समथिंग दॅट यू बिलीव्ड इन 5 years might not be true today, and it's up to you to like bring yourself up to speed, because nobody's gonna tell you that, okay, and you cannot blame the world for like treating you certain way. So it is better ki you look into yourself. No, like I said, it comes from self awareness also, की तुला कळलं पाहिजे की जे तू बोलतोयस हे खरंच चुकीचं आहे का. नसेल खरंच चुकीचं तर फक इट, आय डोंट केअर वॉट एनीबडी सेज अबाउट एनिथिंग, राईट. आणि जर त्याच्यामध्ये काहीतरी असेल चूक, सो जस्ट फिक्स इट. देर इज नो अदर वे. नो, देर इज नो अदर वे. शुडंट बी लाईक दॅट सेल्फ ॲब्झॉर्ब्ड की मी बोलेन तेच ठीक म्हणून. सो या, so it's a balance. Research is important. Yes. About research about, yes, every month. Yes, research yes, is yes. important for you. तू जेव्हा तुझे गाणी बनवतोस तर तुझं माइंडसेट काय असतं? What really motivates you for writing a specific song? Okay. What Very inspires you ambiguous. every time What you write a inspires- song? What inspires? When you write a song. Going out in the world inspires me. Like living inspires me, I think, because for me, I get to write when I go out. Like I get to write until I don't live. I'm not gonna be able to write. So I like meeting people for that matter. I like sometimes checking out new songs. Sometimes reading a book. Sometimes going to a random place, just sitting there. You might, I don't know, you end up seeing some poster that might spark an idea in you. So for me, I say living because I get inspired from everything. Like I don't know, this random tree. I don't know, this jacket. What you are wearing. Oh, that color is great. Thank you. Yeah. So this random things inspire you like that, no? So yes, again, living inspiring me. So मला लिहायला का मजा येते, कारण मी बाहेर जाऊन जगतो ना, तर तेव्हा मला लिहायला मजा येते. So I go out, maybe I see a pretty road, it inspires me. For example, like पुण्यामध्ये I have noticed one thing, there are a lot of pretty lanes. ठीक आहे, पुण्यामध्ये गल्ल्या खूप छोट्या आहेत. प्रभात रोडला तर काहीतरीच आहेत. मी कोथरूडमध्ये सगळ्यात जास्त राहिलोय माझ्या आयुष्यात पुण्यात. कोथरूड इज लाईक माय फेवरेट प्लेस. ती सिटी प्राईडची जी गल्ली आहे ती रात्री एवढी सुंदर होऊन जाते जेव्हा तिकडे गाड्या नसतात. सो दॅट इन्स्पायर्स मी. आय कॅन जस्ट सिट देअर अँड राईट अबाउट things that make me feel light, that make me feel shanta. So like living inspires me is what I think. Going out and experiencing more things inspires. So what was your most unexpected motivation you got for a song? Oh shit. Very unexpected moment, and you were like, Yeah, that's I am not going able to to- write this. What was that moment? Or Yesterday that I was song? just thinking about it. Most unexpected was when I wrote this verse. माझा जो भरलेला ताट करून एक माझं गाणं आहे. That verse I had wrote. तर तेव्हा I had not like I started writing मराठी 2 वर्ष आधीच. मी आधी मराठीत नाही लिहा. So I've been always writing in English and Hindi. ठीक आहे. Hindi I have wrote couple songs. I'm always writing in English.
तर मराठीमध्ये मी रिसेंटली लिहायला चालू केलं. आय वर्क विथ अ लॉट विथ माय फ्रेंड वेदांग. ठीक आहे, ही प्रोड्युसेस, ही सिंग्स ऑल्सो नाव. इट्स गोइंग क्रेझी these days. Everyone is hearing it, but Yeah. because of you. वी हॅव ऑलवेज बीन वर्किंग टुगेदर नाही का. तो वेदांगनी मला एक बीट पाठवली. ही वॉन्टेड मी टू राईट मराठी ऑन इट. ठीक आहे, बट तो मला कधी असं सांगत नाही का असं गाणं लिही तसं गाणं लिही, बिकॉज आय नो मी त्याला असं नाही सांगत की अशी बीट बनव, तो मला असं नाही, बिकॉज वी नो वी डोंट लाईक टू मेडल इन टू वॉट वी आर डुइंग. वी डिडंट से एनिथिंग, बट कोइन्सिडेंटली आय एंडेड अप writing a Marathi verse on it, and it was very unexpected. ठीक है, I think it was because at that time in my life, I think there were a lot of fucked up things happening. There were a lot of problems, right? But I was still having a great life. For example, if you look at it from a different perspective, माझ्याकडे घर होतं, 2 बेडरूम होते त्यात राहायला, घरी मम्मी पप्पा होते, टायमावर जेवण भेटायचं, टायमावर नाही भेटायचं, लेट भेटायचं कारण काम करायचं, पण पाहिजे तेवढं जेवण भेटायचं. सकाळी उठलं की समोर ठेवलेला नाश्ता भेटायचा, मला बनवायला नाही लागायचा. So all these things, like a lot of people don't get it. That is like good life. But even if you're privileged, there are some fucked up things that going on in your lives. So that was a very unexpected bar which came like bharlela tat tari zindagi chart is where it came from. So last I remember was that unexpected inspiration I got. Yes. So do you feel की हिपहॉप कल्चर इव्हॉल्व झालंय आणि तू तुझी स्टाईल त्यात कशी मेंटेन केली आहेस, आणि किंवा तू टाइमनुसार अडॅप्ट पण केलं असेल, बट यू हॅव युअर ओन स्टाईल और यू हॅव अ ओन आयडेंटिटी. Yeah, that is true. You can tell it shares when you hear a song. That's what you mean by identity, right? Hip hop has evolved, like when we talked about like 2014 scene and this scene right now, I think it is headed in the right direction. And it is going like full speed. ठीक आहे, गेल्या 3 वर्षात काहीतरी झालंय, कारण बिझनेस वाढल्यामुळे ना. आय थिंक एकतर आपण वी आर एक्सपोज टू द वेस्टर्न वर्ल्ड राईट नाव. ठीक आहे, देर आर पीपल फ्रॉम US, the rappers that we used to look up to now are investing in India. So that is a great inspiration, because you're like, oh my god, like I used to listen to this guy when I was like kid. 18, 19. As a rapper I was a kid, and now you see them working with other people in the industry and the people that you know, and it is very inspiring. So I think hip hop in India is headed to a great place, and since the last 3-4 years it is going at great speed also. I have like no complaints from this right now, because कारण आधीपेक्षा सीन एवढा बदललाय. अगेन आम सेइंग की क्वालिटी पण खूप वाढली लोकांची. आधी नव्हते एवढे, आधी कमी लोक भेटायचे तुला चांगली गाणी बनवणारे, चांगले लिहिणारे. आता सर्वजण एक्सपेरिमेंट करतात. आता कोण कोण असं होतं की 14, 15 वर्षाच्या असतानापासून ते लोक प्रोड्यूस करायला लागतात, तर ते 21 वर्षाचे होईपर्यंत ते बिकम लाईक फुल प्रॉडिजीज. कळतंय का? So that is great, because I love what is happening. It's going in a great direction. But how do you maintain your identity in it? Like your style? So again, like the whole base of everything in art. आता एक तर असं होतं when you decide to do. आता मी when I say की मी 2 वर्ष आधीच मराठीत रॅप करायला लागलो, आणि मी 2 वर्ष आधीपासून फुल टाइम करतोय. what I mean is की मला आधी रॅप and music I never wanted to do as a business. I've been rapping since 2011. ठीक आहे, I never wanted to do it, because when I write, I don't like when the business factors come into it, because then you have to change your product according to what sells, etc. Right? 7-8 वर्ष being in that and meeting people, I realized that there is a way to balance art and business, which is very difficult. ठीक आहे, which is very difficult when you overthink it, because then you have to give songs like bangers. You have to give songs की एक आता मला आता लोक अशी बोलतील तांबडी सावडी नंतर मी एक काहीतरी वेगळं गाणं टाकलं तर बोलतील अरे तांबडी सावडी सारखं गाणं म्हणून. You get what I'm saying? So there is that acceptation. There is an image of you that develops, right? Then you have to maintain that image, is what you are asking me. My formula to be is ki be yourself ekdam unapologetically. So you don't have to maintain anything. Even if after 1 year I go out as myself. There is no extra work that I need to put in to come across as something to you. कळतंय की मी जसं आता बसलोय तसं मी तुझ्यासमोर 1 वर्षानंतर बसेन, तर मला काहीच मेंटेन करावं लागणार नाही. सो फॉर दॅट यू हॅव टू बी लाईक रिअली कम्फर्टेबल विथ युअर सेल्फ. नो, यू हॅव टू रब ऑफ वॉट एव्हर द सोसायटी हॅज थॉट यू. अँड so when you say how do I maintain, is ki I unlearned a lot of things. I unlearned what the world has taught me. I like figured out what I am really. 4 साल पहले मेरे को भी ऐसा होता था कि मेरा साउंड क्या है, समझ रहा है कि मेरा स्टाइल क्या है. Then I realized कि I don't have, मतलब the only way to
find your style is ki write as much as you can. So I've written so much. Somewhere there I figured ki what exactly, and my style is, if I don't know how to put it in words, it's the most easygoing but effective thing is how I would put. So that's how I am always. Ki I'm just myself. It works like that. So I don't have to do, what I'm saying is again, I don't have to do extra things to maintain it. Maintain. अनदर कम्स अभ्यास येतोच कोणत्याही गोष्टीमध्ये की मी गाणी येतात ती सर्व ऐकतो. आय सिट अँड लिसन टू अल्बम्स टू नो वॉट इज गोइंग ऑन इन इंडिया, टू नो वॉट इज गोइंग ऑन आउटसाइड इंडिया, and then I listen to those songs over and over again to understand how they are making it. So all these technical things I do, right? But I think more important than what it is to like, जसं तू अभ्यास स्टडी करतोयस ना हा गाण्यांचा, तसं एकदा स्वतःला स्टडी कर. यू विल कम टू अ कन्क्लुजन की दिस इज मी. And once you learn to put it out, then people accept it. Because if you're not faking, if you're not being pretentious, nobody's going to have a problem with you. Right. They're just going to like you for what you are, no? So you don't have to really maintain anything. But nowadays, many trollers are out. How do you Yeah. cope up with them? I mean, they are good publicity. I don't have a problem with trollers. I love when people troll me because एक तो सबसे पहला तर मला त्यांचा काही फरक नाही पडत आहे. Right. At the max thing I'm getting out of it is a good laugh. And just because they say 1, 2, 3 things, my song streams are not going down. My performance is not going down. My writing level is not going down. So I am almost that zen mode where I'm not affected by But anybody. you But that is also because I have grew up around so much people who call you so many things. की मी कोडगा झालोय, कळतं ना काय म्हणतात, हा कोडगा जे काय असतं ते झालोय की मला आता फरकच नाही पडत काय बोलायचं ते बोला. So I think that applied to the whatever troll comments also that come ki okay bro, say good, I'm gonna put my next song out, you keep doing you, I keep doing Then me. how are you keeping It is- with the expectations of your fans? You get, he has that thing in his mind where कि अगर मैंने ये homework सही से नहीं किया मेरी मम्मी मुझे कुछ आके बोलेगी. Now if that guy goes into a rap battle and he fails, But you already have an image ना कि rap battle ऐसा ही होता है. You get demotivated over there and you have to cope up with that. नाही फॉर एक्झाम्पल आय गेट वॉट युअर सेइंग, पण ते पहिल्या दिवसापासून नाही होता. मी तुला म्हणते तू ऑफिसला जातेस तुझ्या डोक्यामध्ये असतं की ऑफिसमध्ये पॉलिटिक्स असतात, ऑफिसमध्ये कटकट असते. Right. तू पहिल्या जॉबच्या पहिल्या दिवशी तुला सर्व नसतं माहिती. यू गेट नो व्हॉट आय एम सेइंग. यू गो देअर, तू एक महिना काम करते, देन यू लाईक गेट कम्फर्टेबल. ओ माय गॉड इथे असंच असणार आहे, मला रेडी व्हायचंय. तेच म्हणतोय मग ते पहिल्या बॅटलमध्ये नाही होणार तुझं कधीच. यू गेट नो व्हॉट आय एम सेइंग. नथिंग इन लाईक प्रोग्रेस इन जनरल ओनली इज नॉट अ वन टाइम थिंग, नो. इट लाईक हॅपन्स ग्रॅज्युअली. म्हणून मी म्हटलं की फर्स्ट रॅप बॅटलमध्ये नाही होणार. जर चांगली झाली रॅप बॅटल, गुड, व्हेरी ग्रेट फॉर यू, व्हेरी हॅपी. बट इफ इट गोज रॉंग, इट माइट हॅव डिफरंट इम्पॅक्ट ऑन पीपल. हा म्हणजे ज्या टाईपचा पर्सन आहे तसा त्याच्यावरती इफेक्ट असेल ना, असं असेल. ओके. मग मला सांग की कोलॅबरेशन कसं वर्क करतं ह्या इंडस्ट्रीमध्ये आणि कितपत मॅटर करतं ते? For growth, collaboration is like, I believe it's one of the most important things, right? For me, how it happens, it really happens organically most of the time in my side of the people. There are a lot of collaborations which are like made. For example, 2-3 artists mote zale. Now their companies are like the top companies who are running things. They are like, oh my god, he's weak. Let's put them together, more money, right? So that is also one way how collaborations happen. Ki they happen officially. They are like curated collaborations. Sometimes happens ki, for example, there is a label who knows like 4-5 artists who are like doing great. So they might do a songwriting camp with them, right? Call all those 4 artists and make them collaborate. Another way of thing is ki you listen to other artists' music, and it is about really being genuine, like how you connect with people, right? Ki you are listening to each other's music, you are telling them you like what they make, like you see what they are making, I like it. They also listen to your music. Maybe they don't like it, but they tell you that I get what you are doing. I don't understand it maybe. And in the meantime, maybe you come at a point where okay, let's try making something together. So that is the most organic way of collaborating, is what I believe. सगळ्यात जनरली कोलॅबोरेशन झाले पाहिजेत की आता असं होतं ना की तुला एकच जागी सर्व तुला पाहिजे ते आर्टिस्ट नाही मिळत. somebody is Delhi, somebody is in Kolkata, somebody is in Mumbai. So sometimes what happens, we send what we have made to each other on the internet, right? I might send a beat to someone जिसमें मी एखादा वर्स लिहिला आहे, मग तो त्यावरती वर्स लिहून रिटर्न पाठवेल. दीज काइंड ऑफ कोलॅबोरेशन ऑल्सो हॅपन. आणि कोणते कोणते आर्टिस्टला एवढे आवडतात की आम्ही असं एकामेकांना बोलतो की भाई अभी कुछ नहीं बनाएंगे, जब साथ में बैठ के बनाएंगे तभी बनाएंगे. सो इट्स लाईक तुम्ही सोबत बसता, यू डोंट इवन हॅव एनी आयडिया की तुला डोक्यात तुला काय लिहायचंय काय नाही लिहायचं. यू जस्ट सिट देअर, रँडम स्क्रिबल करता. मे बी प्रोड्युसर बसला असेल तर मे बी त्यांनी रँडम बीट बनवली. यू गॉट अन आयडिया ऑन इट, गो ऑन द माईक, रेकॉर्ड करून बघ छान वाटतंय का, रेकॉर्ड केलंस, इट इज साउंडिंग गुड, कीप इट, नॉट साउंडिंग गुड, रिमूव्ह इट. सो दॅट्स दी ऑर्गॅनिक वे How ऑफ was your कोलॅबोरेशन. first experience of collaboration?
it was great because the first few collaboration I did was with my friends, so we didn't really have a problem like coming on one yeah. page. They were knew where I come from. Maybe I've did couple collaborations with people I didn't know much. पण तिथे असं होतं की ॲटलीस्ट so far I have met artists who are like who have like don't have a problem with what you're doing. They don't try to put their nose in everything. So far, some experiences I have with annoying as fuck artists. Like I don't like people like that. You have to do your thing. You have to let other people do your thing. असं पण तसे पण तुला आर्टिस्ट भेटतील कोणते कोणते. Because some artists like work with like an objective in mind की हे गाणं टाकून मला एवढे व्ह्यूज पाहिजेत, एवढे स्ट्रीम्स पाहिजेत. I can't relate to that. That's not what I make songs for, no. सो असं कोणाकोणासोबत नाही बसत गणित. सो यू लेट इट गो. दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. सो आता तुझं रिसेंट कोलॅबरेशन जे होतं, हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? इट वॉज अ बिग हिट. Yeah, definitely. It is going crazy. I think it is still on like 30-40%. It's still gonna go crazy. It's going on. Yeah. It's gonna go crazy. Yeah. It won't. This year it won't. So that also was a very organic collaboration. आधी मी क्रिटिक्सला कधी भेटलेलो. आम्ही एकदा इंटरनेटवरतीच कनेक्ट केलेलं की I had also shared his thing saying he's doing great with the house music he's making. Yeah. And then my fans also were DMing him saying ki you should collaborate with Shreyas. Oh my god, that he was also a thing. writes. Yes, he also writes in Marathi. So then he reached out to me. Then we talked. मग मध्ये आम्ही एक विरारला एक सॉंग रायटिंग कॅम्प केलेला. इकडे बाकी आर्टिस्ट पण होते, आम्ही पण होतो. तिकडे एक आम्ही गाणं बनवलं. तेव्हा तांबडी सामडी नव्हतं म्हणलं. त्यानंतर वी यूज टू सेंड बीट्स वर्क्स टू इच अदर. तेव्हा त्यांनी एक मला बीट पाठवलेली सेईंग की लुक लिसन टू दिस, सी वॉट यू कॅन डू. तर त्यावरती तांबडी सामडी आय जस्ट केम अप विथ इट. इट हॅपन. Like we have heard about Tamri Samdi beating everywhere, but I really want it in a very short way. Like, what were your thinking process? I want to hear about that. तांबडी सामडी ओके. सो तो जो फेज होता ना, तेव्हा जे आमचं काम होतं यूज टू बी लॉट ऑफ आउटडोर्स. बिकॉज तभी आय हॅड मेड म्युझिक. दोन पार्ट असतात म्युझिकमध्ये म्हणायचं. एक तर तू मेक म्युझिक, देन यू हॅव टू फिगर आउट हाऊ टू रिलीज इट, हाऊ टू परफॉर्म, हाऊ टू गेट इट आउट टू व्हेन्यूज, हाऊ टू गेट इट टू पब्लिकेशन्स. मग हे कामसाठी मीटिंग्सला इकडे जा, बाहेर जा, व्हेन्यू एखादी चेकआउट करून ये. तर तेव्हा मी गाडीवरती खूप फिरायचो. ठीक आहे. त्यावेळेला आय हॅड रिटन अ डिफरंट सॉन्ग कॉल्ड ऑफ द बॅलन्स. ठीक आहे. त्यामध्ये देर वॉज दिस लाईन की तरी चेहऱ्यावरती तेज उगत्या सूर्यागत तांबडी चांबडी गाडीवरती भाजत फिरतात उघड्यावर. That was the first line I learned. So that's where I got the term तांबडी चांबडी from. कारण उन्हात जायचं तेव्हा भाजायची बरो. काळं पडायचं, हे काळं पडायचं. तू शर्ट वरती केलं तर हा पुण्याचं धूप तो बेकार आहे बाय. मुंबईचं ह्युमिड आहे, गेट इट, बट पुणे धूप इज लाईक पुणे धूप इज ब्रुटल. असं वाटतं इथे मारते कोणतरी. माहिती आहे, तू जेव्हा गाडीवर जात असतेस इथे वाटतं असं मारते कोणतरी. मुली उगाच स्कार्फ लावून नाही फिरत. I know. So that's where I wrote that term for the first time, and then we sent this beat. It was a dance beat, and त्यावरती again when I was out on गाडी I figured की माझी स्किन भासते पण आणि चमकते पण घामामुळे. So that's where the line came की तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लखा 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 लखा. So that's how the hook came through. Then the verse just came on its own. Yes. So that was your last collaboration. Like upcoming collaboration कोणासोबत आहे आता? Oh God! So Vedant के साथ I have so many things lined up. Yeah, they are like out. They are out. Yeah, Vedant के साथ आहे. मला वाटते 20 गाणी आहेत अजून आमच्याकडे. Yeah, I've heard it at your fan meet. Yes. Yeah. That is also still like 40% only. I have a lot of things. Yeah, you were like कोणता लावू काय करू मी काय करू सांगा मला. एकतर फॅन मीट मध्ये काही स्ट्रक्चर नसतं. I just want to be around, do random things. त्यामुळे तर झालेलं. But collaborations. Then there is one song I'm putting out. Do you know Gautam Dev? Gautam Dev, he's a producer, he's a drummer. He does works for, he has done a lot of advertisements also. He has done background scoring for advertisement. He is also the drummer for Divine's live band, right? Oh. Have you seen Divine live? Yeah. You have seen. So the guy who plays drums is Gautam Dev. Okay. We ended up making a song recently. Nice. So that is one of the collaboration that I'm looking forward to, because I think for till date it is like one of the best songs I've ever written. But there's so much energy in it. I can't wait to put it out. So that is the collaboration I'm like looking forward to put out, because it's gonna be so nice. Yeah, I can imagine. Yeah. So are you looking for Divine? What do you mean by looking for Divine? Like, are you looking for collaborating with Divine? I mean, of course I will end up collaborating in the future, definitely. Like your Marathi and his Hindi. He's also from Mumbai. Yeah, he's from Goa, I guess. Yeah, no, he's from Mumbai.
वो रहेगा उसका गाव रहेगा हाँ, गोवा जसं वही. माझं गाव रत्नागिरी आहे हा, बट म्हणजे तेच नाही बेसिकली. येस. So, what do you think your lyrics contribute to the community, like hip hop community, broader way? Broader space, what is happening? I think Your it is lyrics making are it is making people. It's two things are happening. It is like making people think about themselves, right? Because in a lot of my songs, I talk about myself and what has happened before and why am I like this. So people, it helps people to like self-reflect and to know what they are up to, what are they doing. That is the first half, and the second half is like it is pushing people. It is like motivating the fuck out of everybody. Whoever listens to it, they go like, "Yo, man, this is crazy. yeah. I feel so good. I listen to this song when I wake up. It like sets the tone for my day." So I think there's a whole part of it where like I am motivating people on a broader level. And there is, for example, my songs like Mujhko Jeene Do or my songs like Kaatyavarti Kaata. If you have listened to them, those are like really soft songs. Those are the songs where I'm like talking about sitting alone in a room, like talking about wanting to cry but not being able to because I'm not used to like shed tears. So these songs also like, for example, if some songs are setting your tone in the morning, like helping you be like hard and go out and do your thing, there are other songs which like when you come back they are like a hug and it helps you relax and helps you like think about things. So those two things are happening, I think, with my lyrics. So, what is your go-to song when you feel down? Feel down. Yeah. Recently, Adi, there are two types of songs. Either when you feel down, you listen to like even more sad songs to feel like even more sad, so you can just go to sleep. Go to sleep. Else, you like listen to something motivating. Recently, I'm listening to a Winning Speech by Karan Aujla. ठीक है. Winning Speech, I don't know, man. I love that song. मेरे को आधा ही समझता है वो गाना because it's in Punjabi. I don't get fully. But that is my go-to song recently. And apart from that, I think I listen to Victory Lap by Nipsey Hussle. Nipsey Hussleचा एक अल्बम आहे फुल विक्टरी लॅप करून. त्यातलं कोणतंही सॉन्ग आय पिकअप, आय जस्ट प्लेड अँड इट फील सो गुड, सो पंपिंग. लव इट. दोज टू लाईक विक्टरी लॅप बाय निप्सी हसल अँड विनिंग स्पीच बाय करण औजला. ओके. जेव्हा तू एकदम एक्स्ट्रीम शूट्स करतोस किंवा एकदम डीप जेव्हा आपण लिरिक्स लिहितो आणि आपलं एक मनात असं येतं की आपण एक्झॉस्ट झालोय, सो व्हॉट डू यू डू? व्हॉट इज युअर कम्फर्ट झोन? यू वॉन्ट टू नो. आय डोंट थिंक नो वन नोज इट. No, सबसे first I like to be inside my room alone. Okay, Yeah, I you know. told you're an introvert. Yeah. So तभी I will just lay down there. I like to put on warm lights and just lay down there. Then मग अर्ध्या तासाने उठायचं फ्रेश व्हायला. किंवा ते आधी फक्त पडून राहायचं, अर्ध्या तासाने उठायचं फ्रेश व्हायला. Then I go to the kitchen to see what mom has made. Having दाल चावल is my favorite thing. ठीक आहे. Everyone loves that. दाल चावल आणि मला हिरव्या वाटाण्याची भाजी खूप आवडते. हिरव्या वाटाण्याची भाजी इज माय फेवरेट थिंग. तर मी असं डिस्ट्रेस करायला जनरली आय लाईक टू सिट घर पे, लिसन टू म्युझिक मोस्टली. Some things I cannot say on the camera. Yeah. That I used to do de-stress. And what else? I also like being with friends for de-stressing. की जर इफ यू आर नॉट शूटिंग विथ द सेम बंच, की त्याच मित्रांनी जर शूट केलं आहे आणि कधी कधी असं होतं की त्याच मित्रांसोबत चिल करायला बसलो तर आम्ही सर्व थकलेलो असतो नाही. देन आई गो मीट अनदर फ्रेंड जिसके साथ तेरे को सोशल बैटरी नहीं लगता है. समझ, ऐसे दोस्त होते हैं ना, तू वो कोने में एग्जिस्ट कर रहा है, तू ये कोने में एग्जिस्ट कर रहा है. You get up, go down for chai, again come, stay on your phone, sleep. So I have some friends who I meet when I want to de-stress or when I just want to exist with someone beside me. So yes, my room and some of my Gine Chune friends I like to go to after shoots. Or Yeah, like your de-stressing. comfort zone. Yes. So in Mumbai, you used to be with your family. In Pune, you're all alone. Like, Pune, yes. how are you feeling, and So- how do you keep yourself motivated? Alright, so in 2014 when I came, तभी से I have been alone in Pune. In 2020 I came with my brother and we two used to stay here. थोड़े टाइम आदि my mom dad also has shifted here to stay. Okay, Yes. then you have got a whole comfort zone again. Yes, but sometimes It's very stressful. Yeah, living Yeah. with parents is like more And stressing than working de-stressing. and working. I can't work at home. Yeah, I just you can't go in cannot. that zone. If I know dad is sitting there, mom is sitting there, even if I'm in my room, Yeah, you I can't. cannot focus because मेरे को पता है मम्मी आके टक करेगी अभी. समझ रहे थे कि ऐसे मतलब खोल दरवाजा. I mean, if I tell her don't disturb me, she won't. But you still know there are Who people. will say like that? Na, ki don't disturb. No, I say it. I say it. Huh? I say it कि mom कि अभी 1 घंटे के लिए मुझे कुछ मत बोलो please.
मत ठोको दरवाजा. मी असं बोलतो की जे काय पाहिजे असेल ते आता घे, मी तुला काढून देतो. काय टॉवेल बिवेल जे काय असेल ते, पण मला तासभर आता काय काम नसेल तर काय नको बोलूस. दे गेट इट. माय पॅरेंट्स आर व्हेरी अंडरस्टँडिंग. आय एम क्रेझी लकी इन दॅट टर्म्स. आय डोंट नो हाऊ, बट दे आर व्हेरी अंडरस्टँडिंग. तर काय बोलत होतो आपण? कम्फर्ट. पुणे. हा, दॅट Staying शिफ्ट alone. तो या. बट स्टेइंग अलोन, आय मीन 2014 पर्यंत यू नो ना, आय यूज टू स्टे विथ पेरेंट्स घरी. तेव्हा मला दुनियादारी काहीच माहिती नव्हती. लाईक वेन आय केम टू पुणे आय वॉज लॉस्ट. आय वॉज लाईक व्हॉट द फक टू डू नाव. समजलं? तर मला आधी काहीच कळायचं नाही. म्हणजे मला ते अगेन दुनियादारी नव्हती माहिती. बाहेर लोक तुला कोण येडं बनवेल, कोण काय करेल, हाऊ टू टॉक टू रिक्षावाला की तेरे को ज्यादा नहीं घुमाएगा. ऑल दिस थिंग्स आय डिडंट नो पहिले, बिकॉज आय ऑलवेज यूज टू गो आउट विथ मॉम डॅड. आणि आय वॉज अ व्हेरी सिन्सिअर किड. डिप्लोमा संपेपर्यंत मी ना बाहेर जायचो फिरायला ना कुठे. घरात ना कॉलेज, कॉलेजमधनं घर. तो ऐसा था कि मेरे को ज़्यादा चीज़ें पता ही नहीं था. सो देन व्हेन आई केम टू पुणे, तब ती नाही का चटक लागली बाहेर पडायची. तो उसके साथ आई स्टार्टेड लर्निंग लाइक हाउ टू एग्जिस्ट एज एन इंडिविजुअल in the world, and how to like I mean how to like not get overwhelmed. कारण कधी कधी असं होतं ना, when you don't have people to support you, you get overwhelmed की काय करू आणि काय नाही. तसं मला आधी व्हायचं. आधी मी एकटा राहायचो तेव्हा हॉस्टेलमध्ये, तेव्हा आय जस्ट यूज टू रीड बुक्स. तेव्हा पण मी काय नाही, हॉस्टेलमधनं कॉलेज, कॉलेजमधनं हॉस्टेल, इंजिनिअरिंग, रीड बुक्स. माझ्या खिडकींवरती अशा थप्प्या लागलेल्या त्याच्या पुस्तकांच्या. सो आय यूज टू रीड बुक्स and then again do my thing, nothing else. I didn't go out, nothing. Then when I got in touch with music, तभी मग थोडं बाहेर पडायला लागलो. अँड देन आय गॉट म्हणजे लिंक लागली माझी तिकडे. मग तेव्हा मला असं म्हणजे आधीपासून मला एकटं राहायला आवडायचं, म्हणून मला असं आजूबाजूला ॲब्सेन्स नाही जाणवायचा मम्मी पप्पांचा. पण यू नो इट मेक्स अ डिफरन्स वेन यू आर अराउंड. वो था, दॅट वॉज देअर. बट देन बिकॉज ऑफ म्युझिक अँड लाईक मला अशी म्हणजे जे पण करतो त्याच्यामध्ये अशी हरवून जायची सवय आहे जनरली. सो आय लाईक फॉरगेट वॉट एव्हर इज गोइंग ऑन आउटसाइड. So I guess that one of the reason like I got accustomed to Pune lifestyle very easy. आणि मी असं म्हणजे खुल्ला एकटा कधी असं फिरलो नव्हतो बाहेर. सो आय लाईक डूइंग इट असं. आणि खूप वेळ राहिलं ना फॅमिलीसोबत हिअर अँड देअर, बट दिस आय डिडंट डू पहिले. So when you told your mom that you're doing your whole career in music and you want to be an artist, what were their reaction? And तुला थोडं त्याआधी सांगण्याआधी थोडं टेन्शन होतं का की मी हे करणार आहे? लाईक दे हॅड अ क्लू दॅट यू आर डुईंग अ म्युझिक, बट एक असतं टेन्शन की आपण इंजिनिअरिंग मध्ये गेलं आणि त्यानंतर आपण फुल शिफ्ट होतोय. सो तुला काय प्रेशर बिल्डअप होता का? Yes, there was pressure build up definitely, but it was like very half, because I think, like I said, my parents are very understanding. My mom also has similar background where she used to perform in college. She know what stage is, she know what writing is, she know what poetry is. So I didn't have a lot of problem explaining that artist side of her to her, right? When I went up to her and my dad, I think the challenge was I had because at the start when I figured it out I want to do music, I didn't have a plan. I had no idea what the fuck to do in music, like what do you do as a musician. तभी ये डरता कि मैं बोलूँगा क्या करूँगा, ठीक है म्युझिक बनाय पण करणार काय, ते जेव्हा मला नव्हतं माहिती तेव्हा देर वॉज प्रेशर ऑन मी. बट वन्स आय फिगर्ड आउट व्हॉट आय हॅव टू डू अँड आय वॉज एबल टू टेल देम व्हॉट आय एक्झॅक्टली वॉन्ट टू डू, they were also okay. They were little like stay cautious because you know this field very uncertain. You want to do it. And what are their now reaction? Atta त्यांचे reactions they are so happy. I will randomly मैं कल घर पे आया. I have no idea. I don't do this myself, but my mom is keeping tracks. Mom is keeping a track of my तांबड़ी का lyric video पे कितने views आए YouTube पे. I was like, damn bro, I'm not even doing that. So I heard her saying it crossed 7.5 lakh or something like that. Then फिर मैंने चेक किया कि ये तो 8 क्रॉस हो गया था. like yo. So when I see those things, like very cute, very wholesome, but yeah, they're very happy about it, but they're very supportive also. Everything is good right now. They're supporting you at max. Yes, definitely. So you told me about your mom was also doing live stage. So what are your experience about live stage performing it live? Is a place to be. I think I won't compare it with studio time, but there is nothing like live performance. Nothing like live performance. The adrenaline is so crazy. I mean, I still love it the same. म्हणजे मला आता पण मी स्टेजवरती जातो तर 30 सेकंड आधी स्टेजवरती चढताना माझे पाय कापतात. Okay, I'm not scared. It's just my body reacting to it. You know, I'm so excited. See, I'm getting goosebumps. I love it so much because once you go on stage, it's like the whole world is yours. The whole fucking world is yours. You can just do whatever you want.
and people are gonna respond to it. They're gonna love it. You know, they are there to see you. It is a great confidence boost. Great confidence boost. It reminds you that you can achieve whatever the fuck you want in life. It always does that. तुझा जो लिरिकल व्हिडिओ आय गेस तो पण एक स्टेजवरचा फोटो आहे मागे, क्रिटिक्स आहे स्टेजवरचा. कंसोलवरती, आणि Yeah. तो मुंबईला अँटी सोशलचा फोटो आहे. Yeah. तिकडे जागी होतो तेव्हा मी. That crowd was, I guess, the craziest crowd. No. I have did crazier crowds than that. We have did bigger crowds than that. We did Mood Indigo also. उसके पहले इधर also the gig we did anti social मध्ये. Yeah, I guess in Pune. हाँ, Pune so का now March मध्ये जी gig केलेली. So we do this thing called every year. It is called LIT. That IP is called LIT. उसका full form is Live in Town. So we started it. Right. Yes. So we started it 3 साल ago. Live in Town 1, 2, 3. अभी ये साल उसका 3rd edition हुआ. That was also packed. इधर जब हुआ था. So we did bigger crowds than that, but it was crazy. It was crazy, really crazy. I think stage is the place I want to be at, like all the time. So, Nothing inspires me more than being on stage. so what is the one thing going on in your head when you go on stage and before It is stage? empty. It is empty. Before stage. Before stage. Before तो stage मैंने- is me ki. Before stage is just the anticipation of about how happy I'm about to be for the next 30 minutes or 40 minutes. Nothing else. That's the thing about stage. No, like it makes your brain empty. तुला खुश का होते कारण तुझ्या डोक्यात विचार नसतात, कळते ना. You are like freely free. So that's why when you ask what's in your mind, there is nothing in my mind. When I'm on stage, there is nothing in my mind, and before stage, the only thing in my mind is ki how much fun I'm about to have. Baki there are no vichar, nothing. I'm not scared. I'm only looking forward to it. मग जेव्हा तुझं ते गिग संपतं, जेव्हा तू येतोस Gig संपते. ऍक्च्युअल तू जेव्हा येतोस खाली तुझ्या स्टेजच्या नंतर, व्हॉट आर युअर क्रेझी फॅन रिॲक्शन्स हॅव यू Everyone. एव्हर मेट? I mean, I have had people who like, I don't know. So sometimes people brings you gift, right? They like write things for you. They like make a portrait of you or something, and Yeah. you're like, yo, damn. We have bro. collected Like, damn. portraits. I have some people have given me Who painting kelele. That is so, it like fills you up like, yo, damn, what the fuck. Some people like bring the things that they own and ask you to sign it because like, I don't know, sometimes people say that like this particular song like really fucking helped me yesterday night only when I was so damn like fuck. And when people come and tell you that like you helped them in life, it's like I don't know what to say to that, man. I'm speechless. Yeah, I'm telling you, I'm speechless. I don't have a reaction to that. I just give them a hug, take a photo with them. That's all. Then you recently did a fan meet. Yeah, How was your experience? it was great. It was the first fan meet I did. I've did like events like that where but वो इवेंट अशी होती ना की त्याचा बॅकबोन म्युझिक नव्हता. द होल आयडिया ऑफ जस्ट गो आउट देअर चिल अँड सिट. इट वॉज क्रेझी. बट असे आम्हाला एकतर अनस्ट्रक्चर इव्हेंट जास्त करायला भेटत नाही. एव्हरीथिंग दॅट वी डू इज थक डू 1 2 3 4 5. दिस वॉज लाइक 1 4 8 9 whatever the fuck we were doing random shit. रिटर्न में बीच में उठ के चेस खेल रहा था एक कोई तो था उधर. Yeah, उसके साथ सबसे स्टार्टिंग में. हाँ, so that was fun. Then sitting random, then बीच में I was talking to someone about books. I was talking to what books you read. And it is fun. It was It was very random. free flowing. Yes, Yeah, that's it was exactly very what I wanted to do. One thing I noticed is sometimes people are like a little scared to come up to you and say hi. I guess introverts like me, you know, introvert Yeah. like me. They're That one scared to thing- take a photo. Yeah, You can count Yeah. me in it. Okay. we can take a photo after this. That's fine. I have a whole But- interview now. Yeah, that's good. Good for Yeah. you. But yeah, so I understand. That's something I would like to change. I have to figure out like how to make some people more comfortable, like introverts No, comfortable. it's not about the comfort, you know. It's just like the people have in them कि इतने बड़े आर्टिस्ट के सामने जाए कैसे. अरे हाँ, तो मैं उन लोग को ही He is a comfortable whole- करना है ना. नहीं, that day you were like क्या मतलब you were crowded with so much I know, like I know, people. I know, इतने लोग थे ना आजू बाजू में कि बात करने भी कैसे जाए. That is true. It That was is true. it was like That बात happens. करने भी कैसे जाए. That happens. That Yeah, happens. it happened to I guess like me only. I'll not take any other name. It was for me only. Literally my friends were pushing कि go talk to him, man. Go talk. I'll chat to him later. I'll talk to him on Instagram. How will I go? He's already busy in his things. No, but I'm busy in. It was his own. Yes, but I'm busy in the audience only, you know. So I'm not gonna say, oh, I'm not gonna talk to you. I just want people to know that. That was I just not want your people to know perspective. that. That's what I'm telling Yeah, you. yeah. It's So, not your thing. Yeah, I know, I know. People's thing. मैं भी तेच विचार करते की how to make people comfortable like that. You get what I'm त्यात saying? कम्फर्टेबलचा पण प्रश्न असतो. तू जेव्हा तुझी गाणी वाजवलीस ना त्या दिवशी, ऑटोमॅटिक तो ऑरा एक बनला होता That आणि is true. लोकांचं जे माइंडसेट होतं
ते एकदम चेंज Change झालेलं. झालंय. हे Yes, कम्फर्टेबलचा प्रश्न इथे That is नव्हताच. true. That is एव्हरीवन true. वॉज कम्फर्टेबल. That's a great perspective. Yeah, I understand. Yeah. I understand. So Yeah. it was amazing. You should do more fan I'm so meets, glad. I I will do. guess. I will do. I have this something called Shreyas's living room करून I do sessions. Yeah. And these are where like उसमें 50 से ज़्यादा टिकट नहीं होते. Like because I like to do it in a small group of people because then it defeats the purpose of doing it. Because in Shreyas's living room, like I sit with everybody, talk, ask their names like we did, ask them what you do, etc., etc. And it helps me like connect with the fans on a different level only. So त्यामध्ये it's like just 2 hours of music, 2 hours of music and talking, 1 hour of released music, 1 hour of unreleased music. And those sessions I'm gonna do again in September मध्ये गणपती नंतर I'm gonna start doing You that again. really need to do it because I know fans are going crazy behind you. Yeah, I know they are going I'm glad. crazy. I'm glad. Like तुझं मी इंस्टाग्राम आता म्हणजे बघतेय ना म्हणजे सगळे तुला टॅग करतात. Yeah, that's एव्हरीवन true. इज गेटिंग टू नो यू युअर That is म्युझिक रिअली वास्ट अँड म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात. Yeah, I'm so glad, man. तू Yeah. पंखा फास्ट बद्दल काय बोलशील? दॅट वॉज माय बिग क्वेश्चन. Panka Fast came out काय 2 हफ्ते आधी. Yeah. Panka Fast is my recent favorite tracks because It was Panka my Fast. birthday, right? Yes, it was on my Yeah. birthday. So it is a song that I've made as a child and student of the game, okay? Because the whole tone is very much inspired from 50 Cent, okay? Yeah. It is lot like what 50 Cent sounds, and I love 50 Cent's music, Yeah. okay? And I came across that beat, I was like, yo, damn, this is like a 50 Cent song. I have to like, I could imagine 50 Cent on it, you get what I'm saying? But I have to make something on it. At first it came off like, yo, I'm gonna copy 50 Cent, but I am not. Like, I have my own style. I don't have to Yeah. give a fuck about like if people say I'm a copy. But with then, अभी 50 Cent का गाना mostly it's like a fucking party song. It's just going crazy. So then I came up with that term like आपलीच हवा मधा पंखा full fast. Something like that, and it happened. उसका content is not 50 Cent at all. उसका content Yeah, is very Shreyas. yeah, It's very Shreyas. very Yeah, braggadocious. If someone knows yes. Shreyas really well, they can relate Yes. to Pankha Fast. Yes. So yes, I loved making that track by the way. और उसमें the producer who is from Delhi, Sky करके नाम है उसका. He is also very recent friend but a very good friend. Like I love him. So हम दोनों का plan था गाने बनाने का बहुत time से बनानी. And he is also listening to my music from a long time पहले से. And he was also very excited to make music with me. And this happened. I was very happy with. आम्ही आता 2 दिवस त्याचा shoot करत होतो. Oh, Panka nice. Fast. Yes. मग आता तू फॅन्स साठी म्हणजे आता त्यांचे एक्सपेक्टेशन्स मीट करण्याचं तू So कसा प्रयत्न only करतोस? thing I have to say to the fans is कि whatever expectations you have right now, you have to step it like 4 levels up because I have already made music like which is like 10x what I have released right now. Oh my god. So right now with the next 3 releases, I'm gonna exceed fans' expectations. उसके बाद we'll leave it up to the fans to see what to do and what not. No, I guess Pankha Fast really made a huge like comeback, you know, like Yeah, Panka Fast is performing good. Even It's in middle of performing. Tamdi Samdi, it is performing good. it's very Plus good. Tamdi Samdi dropped like fucking 3 months ago. It feels Yeah. like it drops yesterday. Yeah. You get what I'm saying? आता Yeah. त्याला 25 तारखेला त्याचं आता मुंबईमध्ये म्युझिक व्हिडिओ लॉन्च आहे 25 तारखेला. So the music videos came out really good. Good? It has came out really good. You guys are not ready for it. But yeah, So I think you're very excited what I'm you have very done excited. and what I'm you're very doing. excited for the next 3 releases. Like for the next, I mean, year संपेपर्यंत I have so much in like so much ammo I have got. I am waiting. I want Can't to wait. do I this. can't wait. Yes, exactly. I want to do खत्म करो ये, this. जल्दी कर दो. खत- I'm like मेरे को on to the करना है next मेरे thing. को, On मेरे to को the next करना thing. है. Exactly, exactly. सो आता लाईव्ह तुझा परफॉर्मन्स आम्हाला कधी बघायला मिळणार आहे? 1 तारखेला सप्टेंबर बॉलर पुणे. That is first. Then I might do something in September end ला पुण्यामध्ये I will do a Shreyas Living Room session. Yes. Nice. Yes. Then उसके बाद when I'm dropping Stop Bullshitting the Fans 2, तभी I'm gonna do a tour, but that's towards the year end. It's not any soon. Okay. So you have a big plans ahead. Definitely. This year is full packed. It's gonna be so fun. Yeah. So जेव्हा तू एखादी गोष्ट प्लॅन करतोस हां. त्याच्या मागचं एखादं मोटिव्ह असतंच. इफ यू प्लॅन समथिंग यू गेट सम मोटिव्ह टू डू दॅट. इफ यू हॅव अ टूर यू हॅव सम मोटिव्ह. Mhm. सो ते मोटिव्ह काय असतं कधी कधी किंवा तू काय विचार करत It's. I think it is betterment of myself and my people. So like for example, I write music because I feel good about it, and I do music as a business because it is going to enable me to be a better person, be on a different level in life, and also uplift my family when I do it. So that is my motivation. Is what I think. So what do you think Marathi hip hop culture Mhm. past years is it growing?
It is Like very specific small. Marathi. It is very small. Yeah, it's very small. Very small. So We right don't now have there is much. not enough scene to call it a scene. It is growing. It is growing in all directions. It is also going in misdirections. Yeah. So I'm glad people who know what they are doing, and I love them. And it is going good, I think. I mean, it needs little more awareness the Marathi hip hop scene Yeah. needs to like step out and look at everything what the world is doing, so we can also again better ourselves. वैसा. So are you looking yourself into Marathi right now? Marathi culture, like Marathi hip hop culture. मध्ये तू स्वतःला बघतोयस का? Yes, I think if there is something called Marathi hip hop culture, I'm definitely a part of It's it. not like मराठी एक आता झालंय म्हणजे मराठी गाणी होत आहेत हिट. हो. सो आता आपण बोलायला हरकत आहे की मराठी ऑल्सो हॅज इट्स ओन हिपहॉप कल्चर. आपण हिंदीमध्येच हिपहॉप करण्यापेक्षा मराठीला पण आता It रॅप्स does. It आहेत. does. Two sides to look at it. We Yeah. are like categorizing खूप down. We are Yeah. narrowing it too much. You get Yeah. first comes Indian hip hop, then Hindi hip hop, Yeah, then yeah, Marathi hip hop. that's I don't what think you should do that. that's what I'm trying So to it is say. not necessary to do that. So कळतं ना मी काय बोलतोय. एक तर in general the whole point of hip hop is की not having any barriers. No language Yeah. barriers, no race Yeah. barriers, no nothing barriers. You get what I'm saying? But people do make some हा लोकांच्या boxes, डोक्यांमध्ये ते बनतं. Yes, boxes yes, yes, असतात yes, yes, yes. And you cannot change it. You cannot change It just happens. Yeah. It just happens. I believe a lot of like regional Marathi people are doing good music wise. Definitely doing good. I think we need to त्यांच्यासाठी be एक more सल्ला काय देशील तू मराठी रॅपर्ससाठी? step out of Maharashtra, step out of India, explore what the world is doing. Quote unquote learn more, nothing else. Learn more. You get what I'm saying? Yeah. Very risky thing to say, but as Maharashtrians, sometimes first thing is कि we are little bit काय म्हणतो ते Scared. little bit scared and little bit ashamed of where we come from. Yeah. And second is उसको मारने के लिए अपन अल्ट्रा कॉन्फिडेंट हो गए. समझ आएगा कि इतना कॉन्फिडेंट हो गए उसको मारने के लिए अपने को अपना खुद का याद नहीं रहता. सही गलत समझता नहीं है. ठीक है. Yeah. कळते ना म्हणजे मी काय म्हणतो की हो, फॉर हो. एक्झाम्पल की ॲज अ मराठी आय टेक प्राईड इन स्पीकिंग मराठी. आय ऑल्सो टेक प्राईड इन स्पीकिंग हिंदी अँड स्पीकिंग इंग्लिश. Yeah. While the misdirected youth which we are talking about, त्या लोकांना फक्त मराठी बोलण्यामध्ये अभिमान वाटतो. कळतंय का की मी नाही बोलणार दुसरी भाषा. बट दॅट इज जस्ट आर इग्नोरन्स. नो कळतंय ना. म्हणजे आपण संभाजी महाराजांचं नाव घेणार ज्यांना 14 भाषा येत होत्या. बरोबर. कळतंय. आणि आपण अभिमान कशात बांधणार की मी फक्त मराठीच बोलतो समोरचा हिंदी असला तरी. You get no, so learn more. Go out in the world, learn more, because if you gather from everyone else, it's just gonna help you better ourselves. कळतंय ना. तर मराठीला फक्त मराठी करून आपण पुढे नाही नेऊ शकत. You get what I'm saying? Yeah. Like I put Marathi at the highest peak for myself. Yeah. But I also understand and appreciate बाकीच्या गोष्टी आहेत कारण मला तिकडनं शिकायला भेटते ना. कळतं ना. There is nothing bigger than knowledge. Yeah. कळतं ना असा विषय. So I think as musicians specific to Marathi field, we need to learn more. And I'm not talking like singers etc. I'm talking I'm the talking hip hop hip-hop. community. Yeah, I'm because talking about hip-hop. Marathi singing community That's a very different level. They have a level where like I can't talk about it. I can't talk about it. No You one get what can I'm talk saying? about that. No one Yes. can touch Marathi Yes. का Exactly. दूसरा level. Exactly. I'm talking about the hip hop culture. Yes, definitely we need to learn more. We need to learn more. इथे हा विषय होतो ना की आपण गोष्टींकडनं इन्फ्लुएन्स होऊन आपली आयडेंटिटी बनवून टाकतो. यू गेट व्हॉट आय एम सेइंग. वाईल व्हॉट वी नीड टू डू इज लर्न फ्रॉम द इन्फ्लुएन्सर्स अँड मेक युअर ओन आयडेंटिटी. लाईक डोंट टेक द इन्फ्लुएन्स अँड मेक इट युअर आयडेंटिटी. यू गेट व्हॉट आय एम सेइंग. की स्टार्टिंगला सर्व तसं करायचे. म्हणजे मी जेव्हा लहान होलो वेन आय जस्ट डिस्कवर्ड हिप हॉप आय यूज टू वेअर बॅगी पॅन्ट्स अँड हुडी इवन इन गर्मी. दॅट इज मी लेटिंग द इन्फ्लुएन्स बिकम माय आयडेंटिटी. यू गेट. अँड वेन आय लर्न नाव आय रोम अराउंड इन दिस क्लोथ्स, आय रोम अराउंड इन कुर्तास, आय रोम अराउंड शर्ट्स दॅट आय लाईक. सो टेक द इन्फ्लुएन्स, सी व्हॉट यू आर कम्फर्टेबल इन अँड देन फिगर आउट युअर आयडेंटिटी इज माय पॉईंट. बेसिकली लर्न शिका अजून थोडं बाकी काय. मग तुझ्या लाईफमध्ये असं कोण होतं की त्यांच्याकडून तू सगळ्यात जास्त इन्फ्लुएन्स किंवा इन्स्पायर्ड झाला होतास? एकच अशी व्यक्ती की तू त्यांना रोल मॉडेल पण मानलंस? I don't have a role model yet, but I think my mom has influenced my life in a lot of ways. Like in a lot of ways, like considering music, considering talking to people, considering the general approach towards life. I think mom is the one who has influenced me like that, which I am aware of. You get what I'm saying? Baki, one more guy is called Ajay Ghone. Okay, he's from Pune only. He's also a rapper. He like doesn't pursue rap music, but he's my favorite rapper in India. Okay, त्यासारखं कोणीच नाही लिहित. And the reason like what Shreyas today is because of Ajay, because I learned from him how to be like comfortable with yourself, like how to be you, and like not really fall for what the society is throwing on you. So that is the second guy who has like changed my life like forever.
one really important lesson you learned in your journey? Oh God. That nobody's your friend. Like, people are not there to do good to you. Don't assume that people are going to be nice to you. कळतं की तू आता फ्रॉम अ प्लेस वेर आय कम की मी घरी पण हे खूप बघितले की युअर ओन पीपल लाईक फ्लिपिंग ऑन यू. पण त्यामुळे ते एवढं चांगलं होतं की तुला वाटतं की बाकीचे पण चांगले आहेत. की सो नाव आय वेन आय वर्क विथ पीपल मी असं अज्युम करू सांगतो की हा पण चांगला आहे. ही हॅज माय बेस्ट इंटरेस्ट इन हिज माइंड लाईक आय हॅव माय बेस्ट. They don't. So stay alert when you are working, when you are putting yourself out in the world. Stay aware, stay alert. Don't assume kindness from anybody. कळतं? Like, stay satark and stay like wise. Like, don't be a stupid motherfucker. नहीं तो people are gonna take advantage of you. There is no substitute for knowledge and like wisdom. शिका गोष्टी तरच you can like survive. सर, एखादा मुलगा किंवा एखाद्या मुलीला रॅप इंडस्ट्रीमध्ये एक ती लेवल कॉपअप करायची असेल, सो ती त्यांच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे? Figuring out your niche, like figuring out what is it that about you जे तुला ऑथेंटिक बनवतं. ठीक आहे, कारण when you have to reach a certain level ॲज अन आर्टिस्ट तू काय करणार आहेस त्या लेवलवरती कोण आर्टिस्ट आहेस ते बघणार आणि देन युअर गोना ट्राय टू मेक म्युझिक लाईक दॅट. डोंट डू दॅट. दॅट इज द फर्स्ट थिंग दॅट वी शुड डोंट डू. तू फिगर आउट कर की तुझ्यामध्ये स्पेशल काय आहे. ठीक आहे, देन झिरो इन ऑन इट आणि मग त्याच्यावरती काम करत राहा. त्याला मग 5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील. दॅट इज नॉट इन युअर हँड्स. ठीक आहे. सो माय पॉईंट इज की फिगर आउट कर तुझं पर्सनॅलिटी काय आहे, कळतंय, आणि ते फिगर आउट केल्यावरती देन गो टू द अभ्यास पार्ट की नाव प्रॅक्टिस. Now listen to 100 songs. Now write down 100 lines. Now like spend 100 hours in the studio. त्याआधी just figure out yourself. First point again I say self-awareness. Then the technical part comes in. If you are a rapper, figure out your thing, right? Don't get pressurized by what people want to listen to. And find out innovative ways how you can build a strong community, because that's what will like take you up. कारण आर्टिस्ट म्हणून तुला नेहमी नाही का एखाद्या व्हेन्यूवरती अगेन लाईक पिक्चरवरती ब्रँड्सवरती ॲडव्हर्टाईजवरती डिपेंड राहावं लागतं टू मेक मनी. बिकॉज वॉट दे आर डुईंग इज दे आर लाईक पुटिंग यू इन टच विथ युअर फॅन्स ओनली. फिगर आउट अ वे टू गो directly to your fans, like Shreyas's living room. You get what I'm saying? Yeah. So build a community like that, which will like, even if the internet falls tomorrow, I have numbers. Stand back. Yes, I have numbers of my fans जिनको मैं SMS भेज के टिकट बुक करवा सकता हूँ. You get what I'm saying? Right. So that's like work towards that, like work towards being independent.